मी आपली सखी, आपली फ्रेंड, आपली छोटीशी मुलीशी एक नर्सिंग स्टुडंट सानिया नाईक। मी सध्या पुणे इथे नर्सिंग इंटर्नशिप करत आहे। मी म्हणत होते माझ्या फ्रेंडला मला ब्लॉग करायचे। ती आमच्या कालच्या रात्रीच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये बोलली की तू ब्लॉग स्टार्ट कर, आपली जनता, आपली सगळे लोक आपल्याला शिकवतील आणि मला तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे। असं म्हणतात आपल्यापेक्षा खूप व्यक्ती असतात ज्या शिकवून जातात। सो हा एक वे आहे माझ्याकडे ज्यातून मी शिकू शकते। मी माझे सर्व एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करेन, माझे थॉट्स शेअर करेन आणि जर काही माझं चुकत असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगाल ही मी अपेक्षा ठेवते। थँक्यू सो मच, बाय। चा ब्लॉग 1 डे 1। आज आमचा नाश्ता उपमा हा होता। आपल्याला नाश्त्याला दाखवू शकले नाही कारण आमची कालचं कॉन्व्हर्सेशन 11 फ्रेंड्स एकत्र। सो मीटअप ड्युटीजवरून आल्यावर 10 फ्रेंड्स, आमच्या 3 फ्रेंड्स नाईटला गेले होते आणि 8 फ्रेंड आम्ही एकत्र होतो, गप्पा गोष्टी सगळं करून आम्ही लेट नाईट झोपलो। सो नाश्त्याला काय मी उठले नाही। आजचा लंच आमचा एक करी होती, बॉईल एग होतं, राईस, चपाती। सो आता मी चालले इव्हनिंग ड्युटी आणि जो काही माझा एक्सपिरियन्स असेल इव्हनिंग ड्युटीचा तो मी नाईटला सांगेन। थँक्यू। मी परत एकदा आले आहे आणि आजचा दिवस असा खूप चांगला गेला आहे। एक एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे -1 म्हणून एक आमच्याकडे अपार्टमेंट बेसमेंट आहे जिथे CT स्कॅन, MRI, एक्सरे किंवा काही रेग्युलर टेस्ट केले जातात। पण तिथेच एका आजींना मी घेऊन गेले होते, मामांनी मला सोडलं होतं इमर्जन्सी लिफ्टने, कारण पेशंट लिफ्ट बंद होती, तिचं काम चालू होतं। सो त्या लिफ्टमधून गेल्यावर आम्ही पेशंटला त्या -1मध्ये नेलं। तिथून टू डी इको म्हणून एक टेस्ट असते, ती टू डी इको टेस्ट केली आणि ती टेस्ट करून झाल्यावर आम्ही थोड्या वेळ थांबलो होतो मामांची वाट बघत। पण मामा यायला वेळ झाला कारण दुसरा पेशंट घेत होते। मामाही बिचारे पूर्ण दिवसभर काम करत होते। पण त्या आजींना एक हिस्ट्री होती त्यांची की मायनर हिट्स येतात आणि त्या सिझर्समध्ये त्या शेक करायला लागतात, त्यांना तशी शेक आली आणि फर्स्ट टाईम मी पाहिलं होतं कारण मी 6th फ्लोअर होते आणि पुलाव 2nd फ्लोअरला इव्हनिंगसाठी झाली आणि त्या आजींना तसं बघून मी घाबरले, ते रिलेटिव्हज घाबरले। पण आम्ही तेच प्रसंगासावधान माझा किंवा रिलेटिव्हचा आम्ही सांभाळून तिथल्या डॉक्टरांना लगेच बोलवून दाखवून मायनस ही सीझर्स होत्या असं सांगितल्या। त्या आजी आता खूप चांगले आहेत, ठीक आहे। त्यांनी वरती आल्यानंतर म्हणजे 2nd फ्लोअर जिथे होता आमचा ICUचा तिथे आल्यावर त्यांनी त्यांचं खाणंही केलं आणि ते मिनटाला पेशंटला जर कोणी मामा आणि येत असेल तर आम्ही -1मध्ये थांबलो असतो तर डॉक्टर्स चेक करत असतात। खूप चांगल्या सोयी आहे तिथे। मी म्हणेन जर तुम्हाला पुण्यात चांगले दवाखाना हवा असेल तर सह्याद्री द बेस्ट। सो विजिट। आणि आजचा डिनर मसूरची आमटी, भात आणि चपाती आणि एक भाजी होती, नाव मला येत। सो गुड नाईट, टेक केअर, बाय।